हॅलो सर्वांना नमस्कार। मी आज करणार आहे धपाटे आणि त्या धपाट्यासाठी मी अगोदर घेणार आहे पाणी। त्याच्यात टाकणार आहे थोडं मीठ, अद्रक आणि लसूण वाटलेली पेस्ट। आपल्या पिठाप्रमाणे टाकायचं जेवढं लागेल तेवढं। त्याच्यात पुन्हा टाकणार आहे मीठ पण जेवढं आपलं पीठ आहे त्या प्रमाणे टाकायचं। पुन्हा टाकायले हळद आणि ही टाकायले मी हिरवी मिरची तेलामध्ये भाजलेली, लसूण टाकून वाटलेली। याला धपाटे छान लागतात, चवदार। आणि हा आहे ओवा, हे ओवा पण टाकायले आणि हे सगळं पाण्यामध्ये असं कालवून घ्यायचं। म्हणजे पिठामध्ये कुठं कुठं लागलंय किंवा न लागलंय असं काही वाटत नाही, पूर्ण पिठामध्ये एक जीव होते। आणि ही आहे ज्वारीचं पीठ। मग आता ही कोणतीच वस्तू मी मोजून घेत नाही, कारण किती प्रमाण लागतं याचा मला अंदाज येतोय। कारण खेड्यामध्ये माझा जन्म झाल्यामुळे माझी आई कधीच कोणती वस्तू मोजून घेत नव्हती आणि तिचं बघूनच मग मला पण सवय लागलेली आहे की किती प्रमाणाला दुसरं प्रमाण किती लागते। तर मी हे ज्वारीचं पीठ असं अंदाजानेच घेणार आहे। आणि याच्यामध्ये थोडं टाकायचं गव्हाचं, म्हणजे ते चिकट होण्यासाठी, आपलं धपाट फाटू नये। आणि पुन्हा टाकायचं थोडं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। आणि हे असं चांगलं थोडं मळून घ्यायचं। पाण्याचं प्रमाण जसं आपल्याला पीठ मळताना आवश्यकता भासेल तसं तसं पीठ घ्यायचं। आता बऱ्याच लोकांच्या धपाटे सुद्धा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। कोण लाल तिखट टाकते, कोण हिरवं टाकते, कोण आणि काही मसाला मिसळा वाटला तर मसाला मिसळतात। मी मात्र साध्या पद्धतीनेच करते। आणि ह्याच्या बरोबर आता धपाट्यामध्ये मिरची असल्यामुळे तिखट लागते, तर हे धपाटे आपल्याला दह्याबरोबर बी खायला चालतात। आणि मी टाकली तुरीची डाळ, सपक वरण करायचं फिक्क धपाट्याबरोबर खाण्यासाठी। सपक वरण दही याच्याबरोबर छान लागते। हे पीठ माझं आता मळून झालेलं आहे। घट्ट जरी झालं तरी आपण धपाटे करते वेळी थोडा पाण्याचा हात लावून त्याला पातळ करू शकतो।
असं धपाटा थापून त्याला असं छिद्र पाडायचं. आता हे छिद्र पाडण्याचा प्रश्न लहानपणी मला पण पडायचा. मग मी माझ्या आईला विचारलं की हे छिद्र कशासाठी पाडतात धपाट्याला. तर मग तिनं सांगितलं की आपण ज्यावेळेस तव्यावर धपाटा टाकतो त्यावेळेस तवा गरम असल्यामुळे तिथं खालून असं धपाट्याला गुबारा धरतो, म्हणजे हवा कोंडली जाते. आणि असं छिद्र सोडलं की मध्ये अजून हवा निघून जाते आणि धपाटा असं व्यवस्थित म्हणजे असं सपई तव्यावर भाजलं जातं. म्हणून हे असं सोडलं जातं छिद्र. मग आता हे धपाटं मी थापले. आता तव्यावर तेल टाकायचं. तेल टाकले की धपाटं चिटकत नाही. आणि कसं आहे, आता त्या मॉडर्न बायका आपल्याला सांगतात प्रमाण मोजून घ्या, एवढं घ्या तेवढं घ्या. तर काय नाही, पहिलं खेड्यामध्ये काय स्त्रिया सगळं सामान मोजूनच घेत नव्हत्या, सगळं अंदाजानं वापरत होत्या. कारण त्यांना त्याच करायची कोणती वस्तू किती घ्यावी, कशी घ्यावी, आणि म्हणून त्यांना प्रमाण मोजून घ्यायची गरज लागत नव्हती. पण आता मात्र मुलींना तेवढं सगळ्याला सगळं सारखं जमत नाही, म्हणून त्यांना मोजून घ्या असं सांगितलं जाते. मी काय मोजून घेतलेलं नाही, मी माझ्याप्रमाणे मी अंदाजानंच घेतलेलं आहे. तेल तव्यावर टाकून हे धपाटा असं अलगद टाकायचं. आणि असं हळूहळू काढून घ्यायचं. कारण धपाटा थापत असताना आपण याच्यावर पाणी थोडं जास्त लावायचं, म्हणजे धपाटा चिटकत नाही कपड्याला. आणि असं तेल थोडं कडेला सोडलं तर धपाट्याच्या कडा लवकर सुटतात आणि धपाटं लवकर आपल्याला उलटायला सोपं होतं. कुठं निघालो बाहेर?
हे बघा आता माझे धपाटे करून झालेत. एवढे धपाटे केलेत मी. आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी हे सपक वरण केले, फिक्क वरण पण म्हणतो त्याला. कसे वाटले माझे धपाटे? माझा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.